कसं वाटतंय? किती बरं वाटतंय? आता बसलो त्याच्या आधी 50%. 50% खाली वाकून बघा किती वाटतंय ते. एवढं वाकले जिना चढा. या खाली. खुश? किती वेळ लागला? 50% बरं वाटतंय. खुश ना? पंचकर्म नाही इंजेक्शन. मी तुमच्या चुका काय होत्या ते सांगतो, कशामुळे होतं ते सांगा. ते एम आर आय फालतू घातले. किती रुपये घातले? हां, सगळे करून 2-1 लाख. 2-1 लाख रुपये उडाले. मानेचे हाय हां. दोनच वाकलं काही होतं. आज मान केलं का थोडं रिलॅक्स वाटतं. रिलॅक्स. हां आणि कमरेचा हा भाग हां इथे ना, हां. इथे जो त्रास होतो सहन होतो मला डायरेक्ट असं चांगला वाटतं. वाकडा. हां. आणि पाठ भरून येते मग नंतर. पाठ भरून. पाठ भरून येते. बस. त्याच्यामुळे होतं ते. किती दिवस झाले तरी? मला 2 वर्ष झाले आता. 2 वर्ष झाले. काय काय उपचार केले? मी पंचकर्म केलंय. किती दिवस? महिनाभर पंचकर्म. महिनाभर पंचकर्म. परत फिजिओथेरपी, मॅट्रेस थेरपी, हां. आर्थोची बरेच ट्रीटमेंट घेतली, गोळ्या वगैरे काही फरक नाही पडला. आणि गोव्याला लेप लावायला वगैरे गेलो होतो. अच्छा. तिथलाही काही फरक नाही पडला. इथे चिंचवडलाही लेप लावले. एवढं नाही होतं तरी 15 वेळा तरी झाल्या. काही शून्य आहे. कामाला लागल्यावर परत आहे तो त्रास होतो. डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टरांनी न्यूरोसर्जनला दाखवलं ना, तर ते म्हटलं काय गोळ्या घ्या, काही घ्या, हां. तुम्हाला एक्सरसाइज याच्याने फरक पडेल. काय दुसरं ऑपरेशन तर बिलकुल करूही नका म्हटलं. ऑपरेशनचं काही 100% रिझल्ट नाही. त्याच्यामुळं योगा किंवा व्यायाम हाच एक उपाय म्हटला. मी म्हटलं योगा व्यायाम नका करू मग. तोही होत नाही माझ्याकडून. तो बी करू नका म्हटलं तर मग काय बेस्टच येऊ दे. हां, वागता येतं का? हां वागता येतं पण जास्त नाही. किती वागता येतं? मी लईत लई इथपर्यंत वापरू शकतो. एवढं? वाकायचं म्हटलं तर त्रास होतो. त्रास होतो. जिना चढायला उतरायला काय त्रास? चढायला काही प्रॉब्लेम, उतरताना त्रास मग उतरताना हळूहळू उतरतं की हां, धरून हळू. उतरतं? एकदम हळू. या खाली. कसं उतरावं लागतं? आता जसं उतरलो ना हां. तसं नाही. धरून.